लालची शिकारी. एका घनदाट जंगलात राजू नावाचा माणूस शिकार करायला गेला असता त्याला तिथे एक मोडलेला राजवाडा दिसला. तो तिथे लांबूनच पाहून विचार करू लागला की त्या राजवाड्यातून एक आवाज ऐकू आला. त्याला वाटलं शिकार असेल म्हणून तो धावत तिकडे गेला. आतमध्ये गेला असता त्यानं पाहिलं की आत कोणच नव्हतं. तो उदास झाला तेवढ्यात आतून एक प्रकाश आला. सोनेरी तो प्रकाश पाहून राजूचे डोळे एकदम भारावले. त्याला काही कळेनासे झाले. तो थोडा अजून आत गेला तर पाहतो तर काय, आतमध्ये एक खोलवर जायला जागा होती. जणू तो गुप्त दरवाजाच होता. तो त्या दरवाजाच्या आत गेला तर तिथे एक मूर्ती होती. कदाचित ती तिथल्या राजाची असू शकते. तो मूर्तीजवळ जाताच अचानक मोठा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. त्याने डोळे बंद करून घेतले. त्याला आवाज आला, हा हा हा. तो चाट पडून हळूच घाबरत डोळे उघडू लागला. तो समोर पाहतो तर काय, एक माणूस अंगावर भरजरीचे वस्त्र परिधान करून डोक्यावर मुकुट आणि हातात तलवार घेऊन उभा होता. राजू घाबरत त्याला बोलला, मालक मला क्षमा करा. मी इथे चुकून आलो. मी पुन्हा इथे येणार नाही, पण मला मारू नका. त्या माणसाने त्याला म्हटलं, एक गप, मी तुला काहीही करणार नाही, पण तू माझं एक काम करायचं. तो म्हणाला, कसलं? ही तलवार घे आणि मला इथून मोकळं कर. किती वर्ष मी येथेच उभा आहे. राजू म्हणतो, पण याच्या बदल्यात मला काय मिळणार? तो म्हणतो की काय हवंय तुला? तुझ्या कोणत्याही 3 इच्छा सांग, मी पूर्ण करेन. राजू विचार करत त्याला सांगतो, मला खूप मोठा सावकार व्हायचंय. तो म्हणतो, हो जा. अख्ख्या गावात असं सावकार कोण नसेल, पण मग त्या बदल्यात तुला पण मला काहीतरी द्यावं लागेल. राजू म्हणतो, चालेल, पण काय? तो म्हणतो की मी ते नंतर सांगेन. तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या की. राजू लालचमध्ये येऊन चालेल बोलतो. म्हणतो, दुसरी इच्छा सांग. राजू म्हणतो की मला एक सोन्याची खाण हवी आहे. तो बोलतो, ठीक आहे. पुढे? तो म्हणतो, आणि हिऱ्याची पण खाण हवी आहे. तो म्हणतो, झालं मान्य. हे सर्व बोलल्यावर तो त्याला हे सर्व देतो आणि स्वतः त्या मूर्तीतून मुक्त होतो. पण राजू अडकतो, कारण त्या राजाला श्राप असतो, तू जोपर्यंत कोणाच्या 3 इच्छा पूर्ण करत नाहीस तोपर्यंत तू इथून मुक्त होणार नाहीस. आणि जर तू कोणा एकाची 3 इच्छा पूर्ण केल्यास तर ती व्यक्ती मात्र तुझ्या जागी बंदिस्त होईल. हे त्या राजाने राजूला सांगितलेलं नसतं. राजूच्या इच्छा पूर्ण झाल्यावर राजू तिथेच बंदिस्त होतो आणि रडू लागतो, मला सोडा, मला काही नको, मला इथून मोकळं करा. मी माझ्या नेहमीच्याच आयुष्यात खुश आहे. तेव्हा राजा म्हणतो, आता तुला कोणी इथून बाहेर काढू शकत नाही. तुला कोणीतरी एकाच्या 3 इच्छा पूर्ण कराव्या लागतील, तेव्हा तू इथून मोकळा होशील. चल, मी निघालो. मी या क्षणाची कधीपासून वाट बघतोय. असं बोलून तो तिथून निघून गेला. अशा प्रकारे आता कोणा दुसऱ्याची येण्याची वाट बघत राजू त्या मूर्तीत बंदिस्त होतो. तात्पर्य, लालच केल्याने काही हासिल न होता आयुष्यात पश्चातापाशिवाय काहीही राहत नाही. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.